कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आचारसंहितेची कडक आणि प्रभावी अंमलबजावणी करावी असे निर्देश प्रशासक तथा मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिले। मुख्य निवडणूक कार्यालयात 7 निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या बैठकीत त्या बोलत होत्या। या निवडणुकीच्या तयारीचा आढावा त्यांनी यावेळी घेतला। कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासक तथा निवडणूक निर्णय अधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी ताराबाई पार्क इथल्या मुख्य निवडणूक कार्यालयात आज 7 निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली। निवडणुकीच्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या विविध तयारीचा आढावा त्यांनी घेतला। प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी कडक आणि प्रभावीपणे करावी असं सांगितलं। 6 जानेवारी रोजी होणाऱ्या प्रशिक्षणापर्यंत संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून पोस्टल बॅलेटसाठी PB1 अर्ज स्वीकारण्यात यावेत। 10 आणि 11 जानेवारी रोजी संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात पोस्टल बॅलेट मतदानाची प्रक्रिया पार पाडण्यात येणार असून त्यासाठी आवश्यक तयारी पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या। मतदानासाठी आवश्यक यंत्रसामग्री 7 आणि 8 जानेवारी पर्यंत पूर्णतः तयार करून ती स्ट्रॉंग रूममध्ये सुरक्षितरित्या ठेवण्यात यावी असे निर्देश त्यांनी दिले। मतमोजणीसाठीचं प्रशिक्षण 12 किंवा 13 जानेवारी रोजी आयोजित करण्यात यावं असंही त्यांनी नमूद केलं। प्रचारात वेग येणार असल्यानं विविध परवानग्या, आचारसंहिता कक्ष, तपासणी नाके, भरारी पथकं अधिक सक्षम आणि कार्यक्षमपणे कार्यरत ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या। यावेळी सर्व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते।